अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। गावात घाणीचे साम्राज्य, गाव विविध योजनांपासून वंचित, ग्रामपंचायत प्रशासन करते तरी काय, अशा गावाची एक वेगळी कहाणी ऐकावे ते नवलच। ग्रामपंचायतीकडून मूलभूत सेवा सुविधा मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शिरपूर तालुक्यातील तराडी गावातील ग्रामस्थांनी थेट निषेधाचा मार्ग स्वीकारला आहे। ग्रामपंचायत कार्यालय विकायला किंवा भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशा तीव्र आशाची पोस्टर्स गावात विविध ठिकाणी लावण्यात आली आहे। ग्रामस्थांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की गावाच्या गटारी साफ करण्यापासून ते इतर कोणत्याही कामांसाठी निधी उपलब्ध नाही। 4 दिवस ग्रामसेवक अनुपस्थित राहतो, महिनोमहिने प्रशासक येत नाही, त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचे काहीही काम होत नाही। गावातील स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध नसेल तर असे कार्यालय विकून किंवा भाड्याने देण्यात यावे, किमान यातून निधी उपलब्ध होऊन तरी काही स्वच्छतेची कामे करण्यात येतील। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या निष्क्रियतेमुळे गटारी सफाईपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्या असून गावात दररोज वाढणाऱ्या अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे। ग्रामसेवक, प्रशासक तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे 1-1.5 वर्षापासून वारंवार तक्रारी करून देखील काहीही उपयोग होत नाही। अत्यंत त्रस्त ग्रामस्थ या नावाने पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले असून या मागील नागरिकांचा उद्रेक लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। एवढ्या टोकाच्या भावनिक निषेधानंतरही आता तरी प्रशासन जागेल का, हा प्रश्न शेवटी उरतो। श्री न्यूजसाठी महेंद्र खोंडे, तराडी। मी कृष्णा किसन पाटील, तराडी गावाचा नागरिक आहे। आमच्या गावाला सरपंच नाही आहे 1 वर्षापासून, तर ग्रामसेवक व प्रशासक 1 महिना 1.5 महिना येत नाही, त्यांचे ते लक्ष देत नाही कामाला, कुठलाही तऱ्हेचं काम होत नाही। तर काम जर सांगितलं शिपायांना तर शिपाई सांगतात पगार नाही, शिपायांना पगार मिळत नाही, ते काम करत नाही। मग कुठलाही पद्धतीचा पैसा नाही ग्रामपंचायतीमध्ये, मग ग्रामपंचायत चालेल कसं, चालणार कसं? आणि त्यासाठी गावाचे लोक फार त्रस्त झाले आहेत। गावात जिकडे तिकडे घाण साचलेली आहे, पाणी साचलेलं आहे, गावाच्या हाईंमध्ये पाणी राहत नाही, नळ येत नाही, काय करायचं मग? त्यासाठी गावातील लोक संतापले आहेत, त्रस्त झाले आहेत आणि गटारीसुद्धा साफ होत नाही। गावात गटारींमुळे डास झाले आहेत, सर्व लोक आजारी पडत आहात। पाऊस चालू आहे, गल्लीत पाणी साचलेलं आहे।